घट माझी स्तवर आहे का कसं म्हणायचं का कसं म्हणतो ऐक माझी आदिमाया घेऊन स्तवर कसा आहे स्तवनात सुद्धा गोवाला प्रश्न कसा देतो आहे का म्हणायचं आहे का मग गुरुराज माझा गुरुराज माझा जगी नावागाचा चढवून साज उभारणी आज हात माझ्या कलगीचे निशाण गुरुराज माझा जगी नावागाचा चढवून साज उभारणी आज हाती माझ्या कलगीचे हे निशाण आदिमायेचा स्वाभिमान राखतो आदिशक्तीचे अधिष्ठान
हरिनाम गाजा चढवून साजा उभारणी आज हो हाती माझ्या कलगीचे निशाण आधी मायेचा स्वाभिमान राखतो आधी शक्तीचे अधिष्ठान आधी मायेचा स्वाभिमान राखतो आधी शक्तीचे अधिष्ठान शंकराचार्य आज तुम्हाला पहिल्या गाण्यापासून खात्री काय म्हणतोय आद्य शंकराचार्य निघाले शाक्य मताचं खंडन करण्यासाठी म्हणजे ते काय म्हणे त्यांचं म्हणणं होतं की या जगात फक्त पुरुषच असले पाहिजे ही बायका बिका या जगामध्ये नको शंकराचार्य चालेल तुम्हाला आणि मग बरेच दिवस सांगायच्या नंतर शंकराचार्यांना भूक तहानेने ते व्याकुळ झाले एका झाडाखाली विश्रांतीला बसले म्हणायचं काय बघा तुम्हाला प्रश्न पहिला तुम्हाला तुम्ही लय प्रश्न टाकता म्हणून तुम्हाला प्रश्न तुम्हाला श्रवणमध्ये प्रश्न तुम्हाला गणात प्रश्न तुम्हाला ढोळण प्रश्न आणि शेवटच्या पदात सुद्धा प्रश्न ऐका शंकराचार्य कैलासी निघाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले शंकराचार्य निघाले की म्हणे या जगात स्त्री जात पाहिजेच नाही पाहिजे फक्त पुरुष पाहिजे व कोणाची व्हायची कथा सांगतोय कथा काही तुमच्या कथा नाव ऐका आद्य शंकराचार्य कैलासी निघाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले भूक तहानेने व्याकुळ झाले त्याला एक गवळण जाताना दिसली गवळण म्हणतात हे देवी बरेच दिवसाचा मी उपाशी आहे शंकराचार्य म्हणतात बरेच दिवसाचा मी उपाशी तुझ्या घागरीमध्ये जे काय असेल दही असेल दूध असेल तूप असेल ते मला दे आणि माझी क्षुधा माझी भूक शांत कर असं म्हणतात मग ती गवळण त्याला म्हणते की तुम्ही या स्वतःहून आणि द्या तुम्हाला जे काही पाहिजे तुमची क्षुधा शांत करायची आहे तर म्हणतात शंकराचार्य म्हणतात माझ्यात शक्ती राहिली नाही मग ती गवळण म्हणते त्यांना तुमच्यात जर शक्ती राहिली नाही शक्तीशिवाय तुम्ही चालू शकत नाही तर तुम्ही शक्तिमताचं शांत मताचं खंडन करणारा हिमालयात निघालाय मग शंकराचार्यांचे डोळे उघडले आणि म्हणून शिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे मित्रांनो हे लोक शेंड्या लावतायत म्हणून म्हणतोय ऐका आता आद्य शंकराचार्य कैलासी निघाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले भूक तहानेने चालून व्याकुळ झाले दिसतात गवळण एक तिला ते म्हणाले दिसतात गवळण एक तिला ते म्हणाले तुला
शांत कर तू माझी आधी डोळे, तुला शांत कर तू माझी आधी डोळे, तुला शांत कर तू माझी आधी डोळे. सुचली उपरती आले पानावरती, शंकराचार्य सुचली उपरती आले पानावरती, घालून लोटांवर चरणतीचे धरती. चहूबाजू सुरू झाला राहिमा, मायेचा स्वाभिमान राखतो आदिशक्तीचे अधिष्ठान. मायेचा स्वाभिमान राखतो आदिशक्तीचे अधिष्ठान. उपाशी राहून बघा, 4 दिवसानंतर जर अंतरांना उठला तर बाप म्हणून शपथ. शक्तीशिवाय चालू शकत नाही तुम्ही, बोलू शकत नाही तुम्ही. म्हणून बोलतोय माझी आधी माया श्रेष्ठ व करणार. आता ऐका, चाले नाही माया तुझ्या बिन आधी माया, चाले नाही काया तुझ्या बिन आधी माया. भले भले झुकले आई तुझ्या पाया, भले भले झुकले आई तुझ्या पाया, भले भले झुकले आई तुझ्या पाया. तुझे वाचवीला प्राण, शंकराचार्यांचं प्राण वाचवलं. शायरांना प्रश्न त्या गवळीचं नाव सांगा. शायरांना प्रश्न, त्या गवळीचं नाव सांगायचं तुम्ही. शाबास म्हणेल शाबास. टोलेबाजी कराल का तुमचा पोस्टमॉर्टम आहे, लक्षात ठेवा. देऊन दान वाचवीला प्राण, म्हणून ठरली तू जगी शक्ती महान. म्हणून ठरली तू जगी शक्ती महान, म्हणून ठरली तू जगी शक्ती महान. शब्द मताचे खंडन कराया निघाला तू होता हिमालय फिराया. अंगी नाही उरला तुझ्याचा आदिमायेचे अधिष्ठान राखतो, आदिमायेचा स्वाभिमान. माझे काहीही सुंदरे सांभाळून घ्या मला बाळ मी आपले. सांभाळून घ्या मला बाळ मी आपले, सांभाळून घ्या मला बाळ मी आपले. सरकार माझे काहीही सुंदरे सांभाळून घ्या बाळ मी आपले.
सोने म्हणूनच नाते जन्मभर टिकले म्हणूनच नाते जन्मभर म्हणूनच नाते जन्मभर महेश्वास जोवर उभा आहे तोवर महेश्वास जोवर उभा आहे तोवर कीर्तना वसाहा जपीन मी जीवनभर म्हणून यारणी कीर्तमा अभिमायेचा स्वाभिमान राखतो आदिशक्तीचे अधिष्ठान अभिमायेचा स्वाभिमान राखतो आदिशक्तीचे अधिष्ठान अभिमायेचा स्वाभिमान राखतो अभिमायेचा स्वाभिमान अभिमायेचा स्वाभिमान राखतो अभिमायेचा स्वाभिमान गुरुराज माझं सखीराम गाजर चढवून साजर मी उभारणी आज हाती माझ्या गलतीचे हे दिशा मायेचे अधिकार राखतो अधिमायेचा आदिमायेचा स्वाभिमान राखतो या आदिशक्तीचे अधिष्ठान